co-powered by Techno. आता एक फोन आलता, नाव नाही सांगत बाबा, लगेच लोक टपूनच येत दुसरे. आपलं काय व्हायला लागलं त्यांच्या तवर मागून टोकरीची. मराठ्याचं काही होऊन देऊ वाटत नाही लोकांना. शंभूराजे साहेबांचं म्हणणं आहे फक्त एक आजचे दिवस चालायला घ्या, 2 दिवस. कळत आहे तुम्हाला काही? मला वाटतं आजचे दिवस त्यांचा मान राखून फक्त घ्यावा. नेत्यांना सांगताना सांगितलं, ते सरकार साहेबांचा फोन होता, नावं सांगितलं की पचका होतं. जळणाऱ्याच्या अवलादीचा लय जळत आहे. मराठ्याचं कुठं काही व्हायला लागलं की होऊ नाही द्यासाठी लय टप्प आहे. पण सरकार इतकं कम हात घ्यायला आलं सांगू का? त्यांना माहीत झालंय म्हणून जरा घ्या बरं मरायला निघाला. आणि याला काय झालं का मराठ्याने मारलंच म्हणायचं या बाकीच्या. त्यामुळे भ्यायला लागले तुम्हाला. हे फक्त मला नाही भ्यायला लागले, कोणाला नाही भ्यायला लागले, हे फक्त महाराष्ट्रातल्या मराठ्याला तुम्हाला भ्यायला लागले. रात्रंदिवस तुम्ही बसायला, मला नाही घ्यायची सलाईन फलाईन, पण ते करतोच म्हणले. विश्वास ठेवा. मी आधी त्यांना एवढं सांगितलंय, मी उपोषण सोडायलो नाही. मी आजचे दिवस घेऊन उद्या जर काढून फेकून देईन परत, त्यांना हेही सांगितलं. ते म्हणलं तुम्हाला उद्या 12 वाजता निरोप देतो मी. काय निरोप त्यांचा माहीत नाही मला. निरोप बी माहीत आहे, पण सांगितलं का लोकांना सावध होते. तरी बाळा हो, आपल्यावर लय जाणार आहेत, आपल्या जात्यावर काय सांगावं, लय जाणार आहेत. मी तुम्हाला सोडून काही करीत नाही. आणि त्या संधीचा फायदा लय जणांना उचलला. आपण तिथे गाफीर राहिलो बरं का. मीडियासमोर सांगतो ना मी काय सांगतो हे जळणारे लोक ऐकते आणि ते त्याच्यावर प्रक्रिया करतात. आपल्याला नाही मिळायचं. आपण तेवढं सगळीकडे हुशार राहिलो, पण तेवढ्या जागेवर गाफीर राहिलो. पण मी मोकळ्या मनाने गेलो, माझ्या जातीला कळावं म्हणून, काय जे असेल ते क्लिअर कळायला पाहिजे माझ्या जातीला. पण त्याचे दुष्परिणाम लय वाईट झाले. बाकीच्या लोकांना कोणाला विचारायला जायची गरजच नाही राहिली. ऑटोमॅटिक त्यांना आपलं काय चर्चा आहे, काय भाषा आहे हे त्यांना ऑटोमॅटिक कळायला लागले. आपल्याला काही गोष्टी ना छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या काही गनिमेकावे करावं लागणार. आणि जिथं मी गनिमेकावा करेल ना तिथं फक्त तुमचा गैरसमज नका होऊन देऊ. मी तुम्हाला थोड्या दिवसांनी पुन्हा सांगत जाईन ते काय, पण ते पदरात पडून घेऊस तर, ते पदरात पडून घेऊस तर करावं लागतं गाड्या. हो काही म्हणा, नाही तर हे ना आपण बोललो की हे ते आमच्या मंत्र्यावर किंवा कोणावर हे लगेच सुरू करतात. कारण आपण जाहीर मीडियाच्या माध्यमातून बोलतो आणि ते लगेच सावध होते. आपण नाही काय, आपल्याला उद्या आपल्या वावरात काय पेरायचं आपण जर मोठ्याने म्हणलो तर शेजारी ऐकतच आपण. आणि आपण हळू जर म्हणलं तिथं काय पेरायचं काय, त्याला मिळत लागत नाही काय पेरणार आहे. तसं आपल्याला थोडीशी सावध भूमिका जर घेतली ना आपल्या जातीत आणखीन फायदा होईल. लोकाला साधायला लागलं रे, लय साधायला लागलं. काय आपण जाहीर बोलावं काय नाही बोलावं इथं थोडा फरक करावा लागेल. आपल्याला करावंच लागणार. नसता कसल्या बी ना एवढल्या झिंगोरावला ते सुद्धा आपल्या टिंगल करायला लागल्या. मी नाही फुटत तुम्हाला खरंच शब्द. मरते रात्र झाली 2 भीतीत बोलू नाही तर 25 भीतीत बोलू, मी तुम्हाला सोडून काही नाही करेन, कवाच नाही. पण प्रॉब्लेम यायलेत आपल्याला पण जाहीर बोलल्यामुळं. आत्ता काय, आता 4 फोन आलेत आत्ताच्या आत्ता. त्या 4 फोनातलं उलचिक काही सांगायला जावा ना मला माझ्या पोटात राहत नाही. तुम्ही खुश होताय आणि तुम्हाला सांगितलं पाहिजे, माझी जबाबदारी आहे. माझी जबाबदारी आहे तुम्हाला सांगणं, माझी जबाबदारी आहे सांगणं. पण जे 2 दिवस शब्द वापरलेत का परत काही जण पचका करतात. लय मराठीवर लय जाणार आहेत. उच काय झालं की लगेच आज बी काही प्रक्रिया झाली म्हणतात. मला समजत नव्हतं, मी थोडंसं गुंगल्यावर झालो होतो. पण आज जे चिंतेचे बैठक झाल्यात असं म्हणतात. खरं आहे का? जे 4 जे 4 आज मंत्रिमंडळात सुद्धा बैठक झाली.
झाली का मंत्री लोकांची, मंत्रिमंडळाची म्हणजे मंत्री लोकांची त्यांच्यासोबत, आणि सोमवारी सगळ्यांनी मिळून मंत्रिमंडळाची ठुली. असं काहीतरी आज झाले जण बरेच लफडे झालेत वाटतं, आज दिवसभरात बरेच कुटाण झालेत वाटतं. त्यामुळे काय होतं काही वेळेस काय मला नाही सांगावं तर परत आपल्यातच काय आवडत देत, कम नाही सांगितलं त्याशी काय झालं, काय झालं, काहीच नव्हतं झालं. पण म्हणणारे लगेच सुरू करणार, त्या शहरातचे काय फोन आले पण चार काल कोण ठुलं कडे काय झालं, तिकडून काय बंडल फेकून नाही आणला देईन पैशाचा, मला नाही इकडे धरलाय, काहीच नाही ना. काही फक्त काही त्यांचं म्हणणं आहे ना ते त्यांनी सांगितलंय की आम्ही असं हे करतोय तसं. आता मी तुम्हाला सांगितलं की पुढचे हा दुसरे हे जे यांना कोणाला वाटतंय काय सांगितलंय त्यांच्यासाठी सांगायला जावा तर आपल्या विरोधातले लगेच सावध होते. एक प्रॉब्लेम आहे का, म्हणजे मी करू तरी कसा जगू तरी कसा असा फरक झाला मला. आता मला काही सुचतच नाही, काही नाही उचित सांगितलं की लगेच म्हणतात त्याचा फोन आला तर कम नाही सांगितलं काय होतं ती सांगावं तर पुढचे लगेच सावधच आहेत त्याच्यावर प्रक्रिया करायला. काय करायचं, मी जाऊ द्या बाकीचं तुम्हाला खरं सांग, त्यांना एवढंच म्हणलंय तुम्ही तिकडे करा नाही तर नका करू. मी सांगितलं तुम्हाला ते सांगतो क्लिअर. फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणा ही संधी घालू नका हे सांगितलंय त्यांचं. सोमवारपर्यंत संधी घालू नका, नसता वाईट दिवस उगतील पुढचे 2024 मराठ्यांचे पोरं गप बसणार नाही हे मात्र त्यांना तेवढं मात्र सांगितलं. हा फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं सगळ्या मागणीची अंमलबजावणी करा. 41 का काहीतरी राहिलेत फक्त गुन्हे असं म्हणणं होतं त्यांचं. हा 41 का काय राहिलेत ते बी लगेच काहीतरी म्हणलेत लगेच हे करतो कोणाकडे तरी पाठवून. थोडं सांगत नाही मी सोमवारी सगळं सांगतो तुम्हाला. हा सोमवारी हे काय म्हणले, आत्ताचा फोन काय होता, परवाचा काय होता सगळं सांगा. मी फक्त त्यांना आता त्यांनी एवढाच आग्रह धरला तुम्हाला पाहिजेत ना ते करायचं आहे ना. मग आमच्या रिसोर्सला उद्या सकाळी आम्ही जातो त्यांच्याशी चर्चा करतो. उद्या शनिवार आहे ना, उद्या हा म्हणजे वाजलेत किती, मी म्हणतो 9 वाजले. म्हणजे आता ते उद्या सकाळी जाणार, ते अमक्याशी बोलणार लगेच. शनिवार रविवारी काही बोलणार ते म्हणे, आणि सोमवारी त्याला बरंच हे करतो म्हणे. आणि तुम्ही फक्त आजचे दिवस तर चालेल घ्या. म्हणलं मी घेत नाही, पण ऐका ना मी घेत नाही. मी त्यांना म्हणलं मी घेत नाही, पण मी घेतो म्हणलं. ते बी शब्द दिला त्यांना घेतो, पण जर नाही झालं तर मी सलाईन पुन्हा तोडून टाकणार, कारण मी मारायला निघालेलो या बारीने. हा मी मागं हटणार नाही. मराठ्याला यावेळेस मी फसविणार नाही, तुम्ही फसवू नका. फडणवीस साहेबाला जाऊन सांगा मी राजकीय भाषा बोलत नाही, राजकीय पाडापाडी बोलत नाही, उभा करायचे बोलत नाही. मला माझ्या जातीला राजकारणात यायचं नाही, आणि तुम्ही आरक्षण नाही दिलं तर हे कसं बेकार झालं. 2024ला मला बोलायचं नाही, पण सगळ्या मागण्यावर मला अंमलबजावणी पाहिजे हे ज्यावेळी सांगून टाकला जाणार. मी तुम्हाला मग सांगितलं राजकारणात श्रीमंत होता असं काही नाही. लय वाट आहे जात मोठी करायला, लय वाट आहे. मी आहे ना आरक्षणातून मोठं करतो, तुम्हाला दुसरे वेळे चान्स आहे ते तर करतो, त्याची काळजी करू नका तुम्ही. पण एक जातीचा पादरात पाडून घेऊ काय होत आहे बघू. मी फक्त त्यांना सांगितलं तसं आत्ताच घेणार आहे, पुन्हा तोडून टाकणार. मी सरळ सांगितलं तोडून टाकणार, मी टाकणार. सरकारने ओळखलं हे माय घालं मारायला निघालं. हा त्यांचे फुल टेन्शनमध्ये आले ते सगळे. आता देवेंद्र तात्याला झोपत येत नाही, आता फुल टेन्शनमध्ये ते आता. आणि ते मी त्यांनी ऐकलं ना मी तोडले, कारण ते तुम्हाला भेटेत. त्यांना माहिती महाराष्ट्रातले सगळे मराठी आंतरवालीकडे निघालेत आता. आणि आपले पण कामं सोडून येऊ नका बरं का, कामं सोडून राज्यातले येऊ नका. गावाची गावं इकडे निघालेत भेटायला. मला ती बी निरोप आलाय, या तुम्ही, पण कामं सोडून नका. मी आहे ना निभा इथं बघा नाही रात्रंदिवस पोर हालत नाहीत. मायबाप मराठ्यांनो महाराष्ट्रातल्या हे पोर रात्रंदिवस हालत नाहीत. ही रातभर जागा मिळत तिथं चिखला तरी त्यात कुठं झोपत. तुमचं योगदान व्हायला नाही जाऊन देणार मी.
तुम्ही कुठं पावसात झोपता, चिखलात झोपता, खायला आहे का नाही, तुम्हाला चहा आहे का नाही प्यायला, काही विचार नाही करत. तुम्ही मिळत ते झोपतात. तुमची ताकद व्हायला नाही जाऊन देणार मी, कळत नाही जाऊन देणार मी. तुमच्याच पायावर मरण, पण तुमचे व्हायला नाही जाऊन देणार ताकद, कळत नाही व्हायला जाऊन देणार. यांचे जेवायची व्यवस्था केलेली आहे इथं. रात्रंदिवस एखादं हॉटेल उघडं ठेवावं इथं. अरे एक हॉटेल काय करा, तडतापूर काय म्हणते याला, ताडपत्री टाका इथं लिंबापाशी, इथं तिथं एक स्टोन एक गॅस कायम ठेवा. आपलेच उकळायला ना आपलेच प्यायला, कुठून आणता हात लावला फाट लावला. आपण आपलेच करायला असल्यावर जास्त कमी जास्त चहा होतीत असते. एकच घ्यायचं मला जास्त चहा देत नाही. तर आपले करायला तेच द्यायला तेच मला, त्याला काय करायलाच बघ जास्त. ते इथंच उघडून द्या एक, आपण आपलाच करायचं ना आपण आपलाच प्यायचं. ज्याला चहा तहान लागेल की ते लगेच चहा प्यायचं, ते सोपं राहील. सलाईन तरी काय जगत आहे काय माणूस, काय सांगावं तुम्हाला. तिने तरी तिकडे जगत आहे. ते तात्पुरते काय म्हणते ते हवा आहे माणसाला, नुसते चॉकलेट खाऊ घातल्यासारखं. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.